नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सलील गानू. मी एक कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट आहे आणि रुमॅटॉलॉजी संबंधीच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय ल्युपस हा आहे. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना या विषयाची कल्पना नसेल किंवा काही लोकांना याची कल्पना असेलही. आपल्याला जर माहिती असेल तर हा एक खूप मोठा विषय आहे आणि रुमॅटॉलॉजीतल्या आजारांपैकी सगळ्यात महत्त्वाच्या आजारांपैकी एक आहे. त्यामुळे याच्यावरची माहिती आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊ आणि एकापेक्षा जास्ती व्हिडिओज या आजारासाठी आपल्याला लागतील. तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लुपस म्हणजे सिस्टेमिक लुपस एरिथेमॅटोसिस हा जो आजार आहे याचं नाव कॉमन लँग्वेजमध्ये लुपस असं आहे. हा शब्द लुपस हा 13व्या शतकातल्या एका इटालियन फिजिशियन आणि सायंटिस्टनी कॉइन केला होता. ल्युपस हा शब्द लांडग्यांनी चावल्यानंतर चेहऱ्यावर होणारी जखम ह्याच्यावरून आला आहे. एरिथेमॅटोसिस हा ग्रीक भाषेतला शब्द लाल रंग दर्शवतो. तर तुमच्यापैकी ज्या लोकांनी ल्युपसचे पेशंट बघितले असतील त्यांनी बघितलं असेल की या पेशंटच्या चेहऱ्यावर लाल रंगाची रॅश येते. हे ह्याचं टिपिकल फीचर आहे. ल्युपस हा आजार काय आहे असं जर कोणी मला विचारलं तर त्याचं वर्णन मी मल्टीसिस्टीम, इन्फ्लेमेटरी आणि ऑटोइम्युन आजार असं करीन. मल्टीसिस्टीम आजार म्हणजे एकापेक्षा जास्ती ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम्स इन्व्हॉल्व करणारे आजार. उदाहरणार्थ किडनी, ब्लड, लिव्हर, ब्रेन, नर्वस सिस्टीम आणि आपले लंग्स हे सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकतात. इन्फ्लेमेटरी आजार आपण माझे यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर तुम्हाला एव्हाना लक्षात आलं असेल की इन्फ्लेमेटरी आजार हे ते आजार असतात ज्याच्यामध्ये आपल्याला इन्फ्लेमेशनच्या साईन्स दिसतात. उदाहरणार्थ ज्या आजारांमध्ये सांध्यांमध्ये इन्फ्लेमेशन होतं तिथे सांध्यांवर सूज येणं, सांधे लाल होणं, त्याच्यावरची स्किन लाल होणं, फुगणं, हे क्लासिक साईन्स त्याच्यात दिसतात. लुपस हा आजार सिस्टेमिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. याचा अर्थ शरीरात वेगवेगळ्या जागी एकाच वेळी इन्फ्लेमेशन होत असतं. आणि ऑटोइम्युन आजारांबद्दल बोलायचं झालं तर लुपस हा एक प्रोटोटाइप ऑटोइम्युन आजार आहे. ऑटोइम्युन आजारांमध्ये शक्यतोवर पेशंटच्या अंगातल्या, शरीरातल्या वेगवेगळ्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट रिॲक्ट करणाऱ्या अँटीबॉडीज हे स्वतःच शरीरच बनवतं. ल्युपसमध्ये एकापेक्षा जास्ती अँटीबॉडीज आपल्याला दिसू शकतात. काही लोक तर याला म्युझियम ऑफ अँटीबॉडीज असंही म्हणतात. आता तुम्ही विचाराल अँटीबॉडीज म्हणजे काय? अँटीबॉडीज ह्या आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टीमच्या सेल्स, ज्या व्हाईट ब्लड सेल्स असतात, पांढऱ्या रक्तपेशी, त्यांच्याद्वारे सिक्रेट केलेले काही प्रोटीन्स असतात. हे प्रोटीन्स विशिष्ट टार्गेट्स पकडून आपल्या इम्युन सिस्टीमला त्या टार्गेट्सवर डायरेक्ट करतात. या अँटीबॉडीज जर स्वतःच्या शरीरातल्या प्रोटीन्सच्या अगेन्स्ट यायला लागल्या तर त्याला आपण ऑटो अँटीबॉडीज असं म्हणतो. जेव्हाही शरीरातल्या अनेक ऑर्गन्सच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात तेव्हा त्या ऑर्गन्समध्ये इन्फ्लेमेशन सुरू होतं आणि याचा परिणाम ऑर्गन डॅमेज मध्ये होऊ शकतो. तर हे झालं या आजाराच्या वर्णनाबद्दल, म्हणजे हा आजार काय आहे याच्याबद्दल. आता हा आजार कोणाला होतो याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर याचं डिस्क्रिप्शन आपल्याला आजाराचा प्रिव्हॅलन्स किती आहे आणि तो कोणाकोणात होतो हे सांगून करावं लागतं. या आजाराचा प्रिव्हॅलन्स जिओग्राफीनुसार बदलतो. काही जागी हा आजार जास्ती कॉमनली आढळतो, काही जागी हा रेअर असतो. तरीही आपण जर ढोबळमानाने बघितलं तर 1 लाखामध्ये 5 ते 7 हा इतका ह्याचा प्रिव्हॅलन्स आहे. हा आजार फिमेल्समध्ये मेल्सच्या तुलनेमध्ये 9 पट जास्ती कॉमनली आढळतो. एज ग्रुप बघायचा झाला तर लुपस हा प्रत्येक एज ग्रुपमध्ये होऊ शकतो, पण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या फिमेल्स म्हणजे साधारण 20 ते 40 वर्ष वयोमानाच्या मध्ये हा आजार जास्ती प्रमाणात दिसतो. या आजाराची सुरुवात जर त्याच्या आधी झाली तर लुपसचे मॅनिफेस्टेशन्स हे जास्ती सिव्हिअर असतात. म्हणजे लहान मुलांमध्ये जर लुपस झाला तर त्याची लक्षणं ही जास्ती गंभीर असतात आणि त्याचं प्रोग्नोसिस सुद्धा ॲडल्ट ऑनसेट लुपसपेक्षा थोडंसं खराब असतं. एल्डरली पॉप्युलेशनमध्ये म्हणजे 60च्या वर जर हा आजार झाला तर बऱ्याचदा असं आढळलं आहे की लुपस हा थोडासा माइल्ड असतो. यासाठी आपल्याला रिस्क फॅक्टर म्हणजे काय या संकल्पनेबद्दल माहिती घ्यायला पाहिजे. रिस्क फॅक्टर ही संकल्पना त्या आजारांसाठी असते जिथे आपल्याला आजाराचं एक कारण पिन पॉइंट करता येत नाही. उदाहरणार्थ मलेरिया इन्फेक्शन. मलेरिया इन्फेक्शनमध्ये आपण सांगू शकतो की प्लाझ्मोडियमच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला मलेरिया आजार होतो, पण आपण ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन या आजारात असं नाही सांगू शकत की नेमका कोणत्या कारणामुळे आपल्याला हा आजार झालाय. लुपस हाही एक त्या प्रकारचाच आजार आहे. जसं आपण हे नोटीस केलेलं आहे की ओबीज म्हणजे जास्ती वजनाच्या लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, तसं आपण हे नाही सांगू शकत की प्रत्येक वजन वाढलेल्या व्यक्तीमध्ये ब्लड प्रेशर
किंवा हायपरटेन्शन होईलच. त्यामुळे वजन वाढणं हे हायपरटेन्शनचा एक रिस्क फॅक्टर आहे. तर अशी आहे रिस्क फॅक्टरची आयडिया. ल्युपस मध्ये असे काही रिस्क फॅक्टर आढळलेले आहेत. या रिस्क फॅक्टर्स मध्ये असं लक्षात आलेलं आहे की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यूज हे ल्युपसचं एक मोठं रिस्क फॅक्टर आहे. त्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर इन्फेक्शन्स, उदाहरणार्थ इप्स्टीन बार व्हायरस इन्फेक्शन, पार्वो B19 इन्फेक्शन किंवा काही पर्टिक्युलर टाईपचे इन्फ्लुएन्झा यानंतर ल्युपस व्हायची शक्यता वाढलेली असते. सिगारेट स्मोकिंग हा अजून एक रिस्क फॅक्टर ल्युपसशी जोडला गेलेला आहे. हे झाले एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्स. एन्व्हायरमेंटल रिस्क फॅक्टर्सच्या शिवाय प्रत्येक व्यक्तीचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांच्या शरीरात कोणते जीन्स आहेत यानुसार सुद्धा त्यांना ल्युपस व्हायचा रिस्क किती आहे हे ठरतं. आजवर 20 पेक्षा जास्ती जीन्स हे डेफिनेटिव्हली ल्युपसशी असोसिएटेड जीन्स म्हणून आपल्याला सापडलेले आहे आणि बरेचसे सस्पिशियस जीन्स ल्युपसच्या पेशंटमध्ये आपल्याला सापडतात. तर मी एवढं सांगू शकतो की कोणत्याही एका फॅक्टरनी ल्युपस होतो असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण आतापर्यंत सांगितलेल्या फॅक्टर्स मुळे ल्युपस व्हायची शक्यता नक्कीच वाढलेली असते. तर आज आपण जाणून घेतलं की ल्युपस म्हणजे काय आणि हा आजार कोणामध्ये होतो, ल्युपस मध्ये काय लक्षणं दिसतात, त्याचं डायग्नोसिस कसं करतात, त्याची ट्रीटमेंट कशी करतात आणि त्याच्याशी संबंधित काही विशेष कंडिशन्स, उदाहरणार्थ प्रेग्नन्सी आणि ल्युपस याबद्दल आपण आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेऊ. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. धन्यवाद.